तर नमस्कार मित्रांनो, आता खूप दिवसांनी तुम्हाला जनावरांचा आणि आपल्या देशी गायचा ती व्हिडिओ घेऊन आले बघा. तर विषय कसा आहे मित्रांनो, आता निघालो मी डोंगराला जनावर घेऊन चारायला. कारण आता पाऊस पण पडलेला आहे, भरपूर चरीव पण आले. पप्पा आमचं रोज घेऊन जायचं होतं, आता मी सुट्टीला आलोय. म्हटलं काय विषय नाही, आता मी जनावर घेऊन जाणार. सगळी जनावर पुढे गेले आणि आपली म्हस मागे डोकं कांजवत बसली आहे बघा. तोपर्यंत भात काढणे बी चालू आहे. आता पाऊस उघडलाय तोपर्यंत माणसं भात काढून गेलेत बघा. आणि मित्रांनो, आता आपली पण भात काढायची आहेत, पण आमचं भात जरा लेट लावल्यामुळे आमचा अजून भात ओललाय. त्यामुळे आता मग जनावर आता आपली गाठल्यात बघा विहिरीत गार केली. तर आता आपली त्रिशू काय पाण्यात जायना बसल्या बाहेरच. म्हटलं काय विषय नाही बसते की आपल्या डोंगरावर आता ढोरं कशी एका लाईनीने निघाल्यात बघा, एका बांधावनं डायरेक्ट आली डोंगरावरती खायला चालूच केलं. मी आपला भेंडाळलो होतो, कारण 2-3 किलोमीटर आहे आमच्या घरापासून डोंगर. मग तिथं आलो. नंतर ह्यो डोंगराने आपल्याला वर चढून जायचं होतं, मग पाण्याची बाटली आणि घेऊनच आलेलो. बाबा म्हणले पाण्याची बाटली घेऊन जाता आणि बंद लागली तर आपली पाणी असावं प्यायला. तर मित्रांनो, आपल्या शाहूवाडी तालुक्यातील डोंगर बघा कसं आहे, शिवारे गाव आपलं ते डोंगर. मग वर आल्यावर पहिलं बसलो निवांत, ढोरं चरत होती निवांत. नंतर हे गवतात जाती बितील म्हणून बघायला गेलो, तर काय नाही आपलंच गवत म्हणलं खाऊन देत. इकडे गेले तर काय म्हणून बघायला गेलो, आत्ता बघतोय तर काय मेंढरा आपल्या डागत शिरल्यात खायला. आता म्हणलो काय खाऊन देत, अशी तशी खायलाच लागले तर काय विषय नाही, खाऊन देत म्हणलो. आभाळाचं वातावरण झालं म्हणलं पाऊस बीस येतोय का काय, पण काय पाऊस पडलाच नाही शेवटी. मग आता जायचा टाइम झालेला, असाच उशीर झालेला. आता म्हणलं घरात शिव्या देतील. मग डायरेक्ट आपली ढोरं काढलीत 5:30ला, पण खाली काय उतरत नाहीत. मग पाण्यावर घातलीत. मग आपलं वाटेला निघाला, अंधार पडत आलेला. घरात गेल्यावर पहिला वरडा खाला बघा सगळ्यांचा. सगळी घरातली म्हणाली जरा लवकर यायला येत नव्हतं काय तुला.